नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिक्षक भरती जी काही आलेली आहे. या शिक्षक भरती करता प्रवेश परीक्षा जी काही असते, पात्रता परीक्षा आपण त्याला म्हणतो, ज्याला आपण टीईटी असं म्हणतो, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो. ही परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि ही परीक्षा कधी होणार आहे हे पण तुम्हाला मी सांगायचं आहे. आपण थोडंसं फास्टमध्ये जातोय जेणेकरून हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये, वॉस्ट होऊ नये आणि जेणेकरून तुम्ही कंटाळू नये. छोटे छोटे जे काही गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीवरती मी जाणार आहे. लक्षात घ्या, हा जो काही पेपर आहे हा पेपर तुमचा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याचा जो काही पेपर आहे या पेपरचं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन कोण करतं आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे त्याचं काय करत असतं, आयोजन करत असतं. आणि आता याच्यामध्ये त्यांनी तारीख दिलेली आहे पेपरची, हे सुद्धा आपण बघून घेऊ. अलग लक्षामध्ये तारीख पण आपल्याला बघायची आहे, त्या तारखेच्या नुसार आपण जाऊ. अलग लक्षामध्ये आता मी सविस्तरपणे याच्यावरती येतो जाहिरातीवरती. आता हा जो काही पेपर आहे या पेपरच्या संदर्भामध्ये आपण बघू. ओके, हे सगळं जे काही तुम्हाला दिसतंय आता याच्यामध्ये जे काही शुद्धीपत्रक काय जे असेल ते आपण बघू. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या पेपर जो आहे महा टीईटी 2024 असा असणारा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर, याचा दिनांक त्यांनी डायरेक्ट दिलेला आहे. पेपरचा दिनांक हा लक्षात ठेवा, 10 नोव्हेंबर 2024 रोजी तुमचा पेपर होणार आहे. हे फायनल झालेलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांकडे फक्त 2 महिने आहेत. अलग लक्षामध्ये फक्त किती आहेत, 2 महिने. त्यामुळं कायम आता आपण अभ्यासात असावं, जेणेकरून हे लक्षात घ्या, जे विद्यार्थी डीएड बीएड झालेले आहे, ज्याला शिक्षक व्हायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी ही जर टीईटी पेपर पास झाले तरच तुम्ही शिक्षक होऊ शकतात, तुम्ही शिक्षक होण्यास पात्र आहात असा त्याचा अर्थ असतो. म्हणून तुमचं जे काही सर्व तुम्ही पाहिलेले जे स्वप्न आहेत ती स्वप्न जर परीक्षा पूर्ण करायची असतील तर हे 2 महिने वेळ देऊन अभ्यास करा. काही अडचणी असतील तर आम्हाला विचारा, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला वेळोवेळी प्रयत्न करू. हा क्रमांक आहे आमचा 9405828742 यावरती करू शकतात. गणित बुद्धिमत्ताच्या संदर्भामध्ये, गणिताच्या संदर्भामध्ये सगळी लेक्चर आपण घेणार आहोत. बघा, आता हा जो काही पेपर्स असतो हा 2 भागांसाठी असतो, 2 गटांसाठी असतो. एक त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, अलग लक्षामध्ये असे जे काही आहेत या सर्वांसाठी, म्हणजे 1ली ते 5वी अलग लक्षामध्ये आणि 6वी ते 8वी या गटासाठी हे 2 पेपर घेतले जातात. आता हे जे काही पेपर्स घेतले जातात लक्षात घ्या, हे पेपर्स 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या गटांसाठी 2 वेळा पेपर घेण्यात येणार आहे. अलग लक्षामध्ये याच्यासाठी काही विद्यार्थी दोन्हीसाठी पण पात्र असतात, पण जे विद्यार्थी डीएड आहेत आणि 12वी आहेत असे विद्यार्थी मात्र फक्त एका पेपरसाठी पात्र असतात, ते म्हणजे 1ली ते 5वी. ठीक आहे. आता यातून जे काही निवड होणारे विद्यार्थी असतील, म्हणजे पात्र झाला आणि पात्र झाल्याच्या नंतर त्याची निवड झाली, नंतर दुसरा पेपरच्या नंतर अजून एक पेपर असतो, त्यातून जर निवड झाली तर तो कुठल्या कुठल्या ठिकाणी काम करू शकतो ते बघा. तर म्हणजे सर्व जे काही मंडळं आहेत, सर्व माध्यम आहेत, विना अनुदानित आहेत, कायम अनुदानित आहेत, या सर्व शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी, म्हणजे ही परीक्षा का अनिवार्य आहे ते लक्षात घ्या. या सर्व ठिकाणी जर तुम्हाला काम करायचं असेल गव्हर्नमेंटच्या अधीन राहून पगार घेऊन, तर बाबांनो तुम्हाला ही टीईटी नावाची परीक्षा पास व्हावी लागेल. एवढ्या ठिकाणी जर तुम्ही काम करत असाल तर, कारण त्यांनी इथे सांगितलंय ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्यच आहे. जर तुम्ही पास झाला तरच तुम्ही एक शिक्षक होऊ शकतात, नाही तर मग तुम्हाला असंच काम करावं लागेल कुठल्या तरी एखाद्या कायमस्वरूपी पगारावरती, जे तुमच्याकडे आपण पाहतो इंग्लिश स्कूलमध्ये जे काही आहेत असे लोक त्यामध्ये काम करताना तुम्हाला दिसतात. अलग लक्षामध्ये पुढे जाऊ आपण. आता या परीक्षेच्या संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला काही पण माहिती लागत असेल तर ती माहिती तुम्हाला काय केलेली आहे, त्यांनी याच्यावरती उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला त्यामध्ये काही वेळोवेळी बदल केला, शासनाने तारीख बदलली किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही अजून जर गोष्टी आलेल्या असतील तर हे सगळं बदल झालेला असेल तर या बदलासाठी तुम्हाला ह्या साईडला काय करायचंय, व्हिजिट करायचंय, जेणेकरून तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये असलेले जे काही असतील सूचना असतील ते तुम्हाला त्याच्यावरती कळवलं जाईल. अलग लक्षामध्ये याच्यावरती तुम्ही भेट द्या. त्यानंतर पुन्हा आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आता ही साईट कशासाठी उपयोगी येते, फॉर्म भरण्यासाठी, तुमच्या प्रश्नपत्रिका असतील, जे नवीन विद्यार्थी त्यांना काही माहिती नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकच लक्षात ठेवायचं की या संकेतस्थळावरती काय करायचं, तुम्ही वेळोवेळी भेट द्यायची. त्याचं कारण असं आहे की जर काही त्यामध्ये त्यांनी बदल केलेला असेल तर त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
किंवा आता बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की आपल्याकडे टेलिग्राम्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, क्लासेस आहेत, सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती होतं, परंतु तरीही तुम्ही स्वतः जागरूक असले पाहिजे. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही घडवणार आहात विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरती काय करायचंय, भेट द्यायची, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो पण आपण बघू. त्यानंतर त्यांनी याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय की परीक्षेचा जो काही दिनांक आहे हा सुद्धा दिनांक तुम्हाला दिलेला आहे. बघा आता हा दिनांक म्हणजे हा जो काही दिनांक आहे तो पण आपण बघू. परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रियेचा दिनांक तुम्हाला इथून इथपर्यंत दिलेला आहे. आणि लक्षात घ्या, आता ऑनलाईनच अर्ज भरता येणार आहे, म्हणजे ऑफलाईन अर्ज नाही भरू शकत तुम्ही. आता ते पहिल्यासारखं नाही की ऑफलाईन अर्ज भरला, आता फक्त ऑनलाईनच अर्ज तुम्हाला भरावा लागेल आणि दिलेल्या वेळेत भरावा लागेल. 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान प्रवेश परीक्षा टीईटीचा जो काही आहे ही वेबसाईट चालू राहील आणि या वेळेमध्ये तुम्हाला त्यांचे फॉर्म भरायचे आहेत, हे लक्षात घ्या. वेळ होऊ देऊ नका, फॉर्म भरा. परीक्षा शुल्क तुम्ही कधीही भरू शकता, म्हणजे या तारखेच्या आतमध्ये तुम्ही कधीही परीक्षा शुल्क, म्हणजे आज तुमच्याकडे पैसे नाहीत, आज फॉर्म भरा, 4 दिवसानंतर परीक्षा फीस आली, 4 दिवसानंतर परीक्षा फीस भरा, त्यात काही अडचण नाही. अलग लक्षामध्ये पुढं इथे जाऊ आपण. ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी म्हणजे एवढ्या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा फॉर्म भरू शकतात आणि एवढ्या वेळेमध्ये तुम्ही कधी चलन करू शकतात. अलग लक्षामध्ये. आता चलन करत असताना तेही कुठून करायचं आहे ते पण सांगतो मी, याच्यामध्ये दिलेलं नाही, पुढे जाऊ आपण. चलन सुद्धा जे काही तुम्हाला भरायचं आहे हे चलन सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच भरायचे, ऑफलाईन भरता येणार नाही. जसं की बँकेत जाऊन तुम्हाला ते भरायची एक पद्धत होती, ती आता याच्यामध्ये नाही. तुम्हाला सगळं क्रेडिट कार्डवरून, डेबिट कार्डवरून तुम्हाला ते भरायचं आहे. बघा आता प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. आता तुमचा जो काही प्रवेश पत्र आहे म्हणजे पेपरचा जो काही हॉल तिकीट आहे असं आपण म्हणू, तर हे 28 ऑक्टोबर पासून चालू होणार आहे ते 10 नोव्हेंबर पर्यंत. म्हणजे पेपरच्या दिवशी सुद्धा तुम्ही ते काढू शकतात, परंतु आधीच काढून घ्या, कारण 10 ऑक्टोबर पासूनच चालू होणार आहे ते. 28 ऑक्टोबर पासूनच काय होणार आहे ते चालू होणार आहे. तर नोव्हेंबर पर्यंत म्हणजे हा जो काही कालावधी असेल तर हा कालावधी 20-22 दिवसांचा, याच्यामध्ये तुम्ही कधीही ते काढू शकतात. आता तिसरा जो काही घटक याच्यातला पेपर क्रमांक 1, त्यांनी 2 पेपर्स असतात. मी तुम्हाला पहिलेच सांगितले की 2 पेपर आहेत. या 2 पेपर मधला पहिला जो काही पेपर आहे हा 10 तारखेला होणार आहे. अलग लक्षामध्ये. आणि याचा वेळ असतो कंपल्सरी त्याच वेळेमध्ये तो पेपर होतो 10:30 ते किती, दुपारी 1 वाजेपर्यंत. नंतर असं नाही की ज्याने 2 फॉर्म भरलेले आहेत ह्या लोकांना त्या दिवशी पेपर द्यावा लागतो, दुसऱ्या दिवशी पेपरला येणार नाही तुम्हाला, त्या दिवशी पेपर द्यावा लागेल. आणि त्या पेपरचा दिनांक जो काही आहे तो सुद्धा तोच आहे, परंतु वेळेमध्ये बदल आहे आणि तो वेळेचा बदल आहे दुपारी 2 ते 4:30 या वेळेमध्ये. पेपर क्रमांक 2 हा तुम्हाला द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. एकाच दिवशी ते पेपर्स असतात, पेपरचा डेट वेगवेगळ्या दिवशी नाही, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा बघू आपण. बघा अतिशय सविस्तरपणे तुम्हाला समजेल या भाषेमध्ये मी सांगत आहे, हे आपण आत्ताच पाहिले. ठीक आहे. बरं आता यांनी इथं टीप दिलेले आहे, ह्या टीप मला सांगायच्या अतिशय महत्वाच्या टीप आहेत. बरेच विद्यार्थी याच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांनी इथं स्पष्ट सांगितलंय रे, शिक्षक लोकांना, विद्यार्थ्यांना, उमेदवारांनी ते स्पष्ट सांगितले, प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे जर काही अचानक काही गोष्टी उद्भवल्यात, काही गोष्टी मागे पुढे झालेल्या आहेत आणि मग यावरून काय होऊ शकतं, तर वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो. आणि वेळापत्रकात बदल जर झाला तर तुम्ही त्याच दृष्टीने पेपरला आले, काही बाहेरून अलग लक्षामध्ये सेंटरवर गेले, तर हे तुम्हाला आधीच वेळोवेळी चेक करावं लागेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ही त्यांनी संकेतस्थळ दिलेलं आहे फॉर्म भरण्याची. एखाद्याचा फॉर्मच नाही भरला आणि तारीख वाढली आणि त्याला माहीतच नाही, असंही होऊ शकतं. म्हणून तुम्ही याच्यावरती काय करायचं आहे, वेळोवेळी भेट द्यायची आहे. अलग लक्षामध्ये, जेणेकरून काही तारखामध्ये जर बदल झाला तर तो तुम्हाला त्या माध्यमातून समजला जाईल. ठीक आहे. चला, ह्या फक्त मला टिप घ्यायच्यात. ह्या टिप जर घेतल्या, ह्या टिप बघा अतिशय महत्वाच्या टिप आहेत. अलग लक्षामध्ये, हे शॉर्टकटच घेणार आहे मी, याच्यात वेळ घालत नाही, व्हिडिओ मोठा करण्याचा प्रयत्न करणार नाही. 15 मिनिटापर्यंत आपण जाणार आहेत हार्डली. हे 15 मिनिटं पहा. याच्यानंतरचे जे काही व्हिडिओज असतील हे व्हिडिओ तुम्हाला अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्येच आपण घेणार आहोत. अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. पहिलाच दिलाय त्यांनी बघा, परीक्षा विषयक सर्व जसेच तसे आवेदन प्रश्न भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन, निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय वेबसाईट वर उपलब्ध आहेत. बरं, ठीक आहे. काहीच नाही, पहिलं जे काही सांगितलं मी आतापर्यंत सगळं तुम्हाला सांगितलंय की बाबांनो, ज्यामध्ये तुम्हाला प्रवेश करत असताना कसा फॉर्म भरायचा आहे, शुल्क कसं भरायचंय, किती तारखेपर्यंत आहे, अभ्यासक्रम काय आहे, प्रश्नपत्रिका काय आहे,
त्याची व्यावसायिक अर्हता काय म्हणजे पात्रता काय आहे याची सगळी किंवा निकालापर्यंत सगळी माहिती जी काय आहे ही सगळी माहिती तुम्हाला या वेबसाईट वरती मिळणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटला भेट द्यायची आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी 10वी 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दिव्यांगत्व राखीव वर्गाचे असल्या जात इत्यादी बाबीची मूळ माहिती प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयं घोषणा प्रमाणपत्र, स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनात अपलोड करायचे असल्याचे सोबत ठेवावे. आता फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनो 10वी आणि 12वीचे ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत आणि ते स्कॅन करून ठेवायचे आहेत. त्यानंतर रंगीत फोटो असला पाहिजे तुमचा, अलग लक्षामध्ये ओळखू येईल असा. खूप जुना फोटो नकोय, लहानपणीचा फोटो नकोय, नवीन फोटो काढा, नवीन कलरचा फोटो काढा व्यवस्थितपणे. त्यानंतर स्वाक्षरी तुम्ही एकच वापरा जी तुम्ही वापरणार आहात ती. स्वयं घोषणा प्रमाणपत्र, हे सगळं जे काही असणार आहे तुमचे डॉक्युमेंट्स, तुम्ही जातीचा दाखला असेल, जातीच्या प्रवर्गातून फॉर्म भरणार असाल तर त्याचा दाखला असेल, त्याचं प्रमाणपत्र असेल, त्याच्या संदर्भामध्ये कास्ट प्रमाणपत्र असेल, काय जे असेल हे सगळं प्रमाणपत्र तुम्हाला काय करायचं आहे, स्कॅन करायचे. काय करायचे, स्कॅन करायचे आणि हे तुम्हाला त्याच्यावरती काय करायचे, अपलोड करायचे आहेत. लक्षात घ्या, ज्या वेबसाईट वरती अपलोड करायचं आहे ज्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरायला लागला. ठीक आहे. पुढचं, सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल SMS सुविधा याद्वारे होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा, जतन करून ठेवावा. म्हणजे आता काही वेळा काय होतं की तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक दुसऱ्याचा देतात, मग त्याच्यावरती एखादा OTP येऊन जातो आणि तो तुमच्या जवळच नाहीये, किंवा तुमचा मेल आहे तो तिसऱ्याचाच तुम्ही देऊ शकतात किंवा दिला. अशा कंडिशन मध्ये काय होईल की त्यांनी पाठवलेला मेसेज, त्यांनी पाठवलेला कोड, त्यांनी पाठवलेल्या काही गोष्टी, माहिती हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, शिक्षकांना विनंती आहे की बाबांनो तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचाच नंबर तिथे टाकायचा आहे, तुमचाच मेल तिथे टाकायचा आहे, जेणेकरून त्याच्या संदर्भामध्ये असणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे ज्या विद्यार्थ्याला द्यायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना एकच फॉर्म भरायची गरज आहे, त्याला 2-2 फॉर्म भरायची गरज नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग एकच ठिकाणी एकदाच जर तुम्ही तो फॉर्म भरला, त्यामध्ये ते क्लिक केलं तर त्यावेळेस तुम्हाला एकाच ठिकाणी तुमचं सेंटर येईल. नाहीतर काय होईल, 2 वेळा 2 वेगवेगळे फॉर्म भरले तर 2 सेंटर येतील. तसं करू नका, एकदाच फॉर्म भरा ज्या विद्यार्थ्याला 2 फॉर्म भरायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. पुढचं काय म्हणतं ते बघून घेऊ आपण. 14 बर, अतिशय महत्वाची ती पण टीप आहे. ह्या टिपा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून काही अडचणी जर आल्या तर तुम्हाला त्या सांगता येतील. बघा, सदरील जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मी पहिल्यांदा सांगितलं की बाबा हो इथे ऑफलाईन अर्ज करता येणार नाही, तुम्हाला ऑनलाईनच अर्ज केलेला आहे आणि तोच ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षेचं शुल्क सुद्धा तुम्हाला ऑनलाईन करायचे. बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादी द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. चलनाद्वारे तुमचे ऑनलाईन शुल्क भरले जाणार नाही असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. म्हणून यांनी जे काही सांगितलेल्या अटी आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील, त्याच पद्धतीने जावं लागेल. त्यांची मागणी जी आहे तशीच करावी लागेल. परीक्षा शुल्क भरणं यशस्वी झाल्यानंतर आवेदन पत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. म्हणजे परीक्षा शुल्क तुम्ही भरलेलं आहे हे सुद्धा कन्फर्म झाले का बघा. नाही कन्फर्म झालं नाही, नुसता फॉर्म भरला आणि त्याच्यावर तुम्ही बसले मला हॉल तिकीट येईल असं होणार नाही. तुम्हाला कन्फर्म झालेलं असेल तरच त्याचं हॉल तिकीट येईल हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आवेदन पत्रात कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. म्हणजे समजा आता तुम्ही फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर पेपरला गेल्यावर तुम्ही सांगितले की आम्हाला त्याच्यात काहीतरी बदल करायचा, आमचं नावच चुकलंय, आमचं हे चुकलंय, आमची डेट ऑफ बर्थ चुकली, असं होणार नाही आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने नंतर बदल केला जाणार नाही हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. 5वी, अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर परीक्षा फीस भरली तरच तुमचा अर्ज अग्राह्य धरला जाईल, म्हणजे तुम्हाला तेव्हाच हॉल तिकीट येईल. नाही तर तुम्ही जर काय अर्ज निस्ता दिलाय आणि प्रवेश शुल्क भरलंच नाही तर याचा अर्थ तुम्ही तो फॉर्म भरला आहे असा अर्थ होत नाही. म्हणजे तुम्हाला जर त्याचं हॉल तिकीट यायचं असेल तर तुम्हाला त्या दिनांकापर्यंत, अंतिम दिनांकापर्यंत शुल्क भरणं अनिवार्य आहे. नंतर कधी शुल्क भरता येणार नाही. नंतर पेपरला गेले त्या दिवशी तुम्ही म्हणले की आम्ही शुल्क भरतो आता आम्हाला हॉल तिकीट द्या असं होणार नाही. ठीक आहे. पुढचं 6वं, ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही कागदपत्राची प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदन पत्र, कागदपत्र गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.
म्हणजे तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे हे फॉर्म भरत असताना काही वेगवेगळे डॉक्युमेंट देण्याची गरज नाही, ते जे स्कॅन केलेलं आहे तेवढंच ठेवा. त्याची जी काही प्रत आली ती काही कोणाकडे नेऊन देण्याची गरज नाही, कोणता गट शिक्षणाधिकारीकडे जाण्याची तुम्हाला गरज नाही. 7वं, मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांनी परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. म्हणजे आता जे काही तुमचे मूळ कागदपत्र आहे ज्याच्यावर तुम्ही फॉर्म भरलेला आहे, आता ते फॉर्म भरला की लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही होणार तुमचं, अलग लक्षामध्ये तिथं तात्पुरतं पाहिलं जाईल, त्या गोष्टी तुमच्या चेक केल्या जातील आणि तुम्हाला त्याच्यावरून काय केलं जाईल, हॉल तिकीट येणार, हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला परीक्षेला बसवलं जाईल, तुमचा निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या अंतिम निकालानंतर शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. म्हणजे नंतर ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस मात्र तुमचे कागद पडताळणी कागदपत्र सगळे चेक केले जातील आणि त्याच्यात जर काही तफावत निवडून आली, तर तुमची उमेदवारी रद्द केली जाईल, हे लक्षात असू द्या. त्याच्यावर तुमच्यावर कारवाई सुद्धा कारवाई केली जाईल असं पण आपण म्हणू शकतो, कारण तुमचं जर त्याच्यामध्ये तुम्ही काही फसवणूक केली शासनाची तर तसंही त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कागदपत्र जे दिलेले आहेत मूळ तेच कागदपत्र ठेवावे लागतील, हे पण लक्षात असू द्या आणि त्याच पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. चला पुढच्या टीप बघू आपण. 8वी टीप बघा. आता ह्या अतिशय महत्वाच्या टीप आहेत. त्यानंतर बघा, काही विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरत असताना चुका करतात आणि नंतर पुन्हा डबल फॉर्म भरतात. असं पण नाही जमणार आहे. आपल्याला फॉर्म भरत असताना एकदाच फॉर्म भरायचा आहे, एकदाच व्यवस्थितपणे, एकाच नंबरवरून एकाच मोबाईल मेलवरून तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, याच्यात खाडाखोड करायची नाही, कारण तुमचा एकच फॉर्म फक्त स्वीकारला जातो. नवीन दोन वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. सर्वात महत्वाची ही जी काही टीप आहे ही मला सांगायची आहे, ज्या विद्यार्थ्यांचं 2018 व 19च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. त्यांनी काय करायचंय, ती प्रसिद्ध केलेली जी काही जाहिरात आहे ती डाउनलोड करायची आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुमचं जर त्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. आणि जर तुम्ही यदा कदाचित खाडाखोड करून जर तो फॉर्म भरला तर आणि असं निर्देशनास आलं तर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल, असं उमेदवारांनी गांभीर्याने घेण्याची नोंद आहे. अलग लक्षामध्ये, म्हणजेच जे लोक त्या घोटाळ्यामध्ये होते या लोकांना मला सांगायचे की बाबांनो, तुम्ही जर समजा तसा घोटाळा केलाच असेल, तुमचं नाव आलेलं असेल तर कृपा करून तुम्ही तसा फॉर्म भरू नका, कारण त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही जी काही लिस्ट आहे ही लिस्ट तुम्हाला इथून डाउनलोड करायची आहे, त्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुढचं शेवटचं याच्यामध्ये आलेलं जे आहे ते बघू आपण. सदर परीक्षा संदर्भात सर्व प्रकारचे बदल संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील, त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळात तपासावे. काही बदल झाला परीक्षामध्ये, परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये किंवा तारखेमध्ये, ऑनलाईन तारखेमध्ये, चलनामध्ये, बँकेची फीस भरण्यामध्ये, या सगळ्यामध्ये काही जर बदल केला तर त्याच्यासाठी तुम्हाला maha.tet.in सविस्तरपणे याच्यावरती व्यवस्थितपणे काय करायचंय, कंटिन्यू त्याला व्हिजिट द्यायची आहे. आणि जर समजा काही अडचणीच आलेल्या असतील तर त्यांनी हा क्रमांक दिलेला आहे, त्याच्या शेवटीचे 2 अंक तुम्ही बदलून असे वेगवेगळे 3 प्रकारचे नंबर त्यांनी दिलेले आहेत, त्यावरती तुम्ही फोन करू शकता. फोन करत असताना रात्री 12 वाजता फोन करायची गरज नाही, त्यांनी तुम्हाला दिलेल्या वेळेमध्येच फोन करावा लागेल. नाहीतर तुम्ही सकाळी उठले 7ला आणि फोन लावला असं जमणार नाही, फोन घेणार नाहीत. संध्याकाळी 6च्या नंतर सुद्धा तुमचा फोन घेणार नाही. तुमचा फोन जो आहे तो सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेमध्येच तुम्हाला फोन करावा लागेल. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला त्यांना फोन करता येणार नाही. अशा पद्धतीनं हे जे काही नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन आलेलं आहे. जे विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छितात या विद्यार्थ्यांनी सर्व व्हिडिओ पाहिला असेल तर या माध्यमातून त्याला ती माहिती कळाली असेल. पूर्ण व्हिडिओ पहा आणि गणित बुद्धिमत्ताचे जे काही लेक्चर्स आहेत बेसिक पासून, अतिशय बेसिक पासून मी घेणार आहे. हे सगळे व्हिडिओ लेक्चर्स आहेत हे टाकलेले आहेत आणि यांचे पेपर्स जे काही आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे, गणिताचे विशेषतः हे सगळे पेपर्स आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.